हॅलो अँड वेलकम. सर्वांचं स्वागत आहे पराग सर मॅथ्स क्वेश्चनमध्ये. तर जेई मेन 2025च्या सिरीजमध्ये जानेवारी 28चा एक क्वेश्चन नंबर 5 सॉल्व्ह करतोय. याच्या आधी आपण 4 कंप्लीट केलेले आहेत. तुम्ही मागे बघू शकता आधीच्या व्हिडिओमध्ये प्लेलिस्ट बनवली आहे, मी ती चेक करू शकता. क्वेश्चन काय म्हणते त्याच्यावर फोकस करा. क्वेश्चन म्हणते की लेट आर बी आय रिलेशन आहे. एक रिलेशन दिला आहे आर सच दॅट, आणि रिलेशन कशावर आहे? इंटिजरवर आहे. रिलेशन कशावर आहे? इंटिजरवर. की पॉईंट आहे आपल्याकडे एक्स वायचे, म्हणजे एक्स वाय इंटिजर आहे आणि रिलेशन ॲक्च्युअली काय एक्स प्लस वाय काय असला पाहिजे? इवन. हा रिलेशन आहे. तर आपल्याला चेक करायचं की ही रिलेशन रिफ्लेक्सिव्ह, सिमेट्रिक किंवा ट्रान्झिटिव्ह पैकी कुठलं कुठलं आहे. आधी आपण कन्सेप्ट समजून घेऊ. रिफ्लेक्सिव्ह म्हणजे काय? रिफ्लेक्सिव्ह रिलेशन. रिफ्लेक्सिव्हचा अर्थ काय होते की जर तुम्ही इनपुट देत असाल एक्स, एक रिलेशन असतं ना आपलं, त्याच्यामध्ये आपण काय एक इनपुट करत असतो, रिलेशन मध्ये व्हॅल्यू गेली का आपल्याला काय मिळते? आउटपुट. जर तुमचं इनपुट एक्स असेल तर तुमचं आउटपुट पण काय असलं पाहिजे? एक्स राहिलं पाहिजे. जर आपलं इनपुट एक्स असेल तर आउटपुट पण काय असलं पाहिजे? एक्स. रिफ्लेक्शन झालं, एक्सचं रिफ्लेक्शन एक्स. सेकंड असते आपली सिमेट्रिक. सेकंड ऑप्शन काय? सिमेट्रिक. सिमेट्रिकची कंडिशन काय की जर तुम्ही एक्सचं आउटपुट दिला, एक्स इनपुट दिला, तुमचा आउटपुट जर वाय मिळाला, सिमेट्रिक कशाला बनायची? जर वाय इनपुट देणार तुम्ही तर आउटपुट काय आला पाहिजे? एक्स आला पाहिजे. जर या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर ती गोष्ट काय? सिमेट्रिक आहे. ठीक आहे. तिसरं आपल्याकडे आहे ट्रान्झिटिव्ह. ट्रान्झिटिव्ह. सो ट्रान्झिटिव्ह कशाला म्हणायचं? समजा एक्स इनपुट दिला की आपल्याला वाय आउटपुट मिळालं, वाय आउटपुट दिलं तर आपल्याला काय मिळालंय? झेड मिळालंय. तर नेक्स्ट कंडिशन काय असते की झेड इनपुट दिला म्हणजे आपल्याला काय मिळालं पाहिजे? एक्स. आता ते परत लोकांना कन्फ्युजन कसं, मी 1 चा 2 केला, 2 चा 3 केला तर 3 चा 1 कसा होणार? बिलकुल होते, काही प्रॉब्लेम नाही. तसं ते रिलेशन डिफाईन असते. जर हे कंडिशन सॅटिस्फाय झाली तर आपण त्याला काय म्हणू शकतो की हे रिलेशन काय? ट्रान्झिटिव्ह. मग इक्विव्हॅलंट शब्द कशाला म्हणायचा की जर तुमचं एखादी रिलेशन तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय करत असेल तर ते रिफ्लेक्सिव्ह पण आहे, सिमेट्रिक पण आहे आणि ट्रान्झिटिव्ह पण आहे. तिन्ही कंडिशन जर सॅटिस्फाय केलं तर आपण त्याला काय म्हणणार आहे? इट इज इक्विव्हॅलंट रिलेशन. इट इज इक्विव्हॅलंट रिलेशन. ठीक आहे. आता सगळ्यात पहिला मेन प्रॉब्लेम काय होतो समजायचं की रिलेशन आहे कुठलं? रिलेशन आहे की आपली ऍडिशन काय असली पाहिजे? इव्हन असली पाहिजे. आणि एक्स आणि वाय काय? इंटिजर आहे. म्हणजे बघा पहिल्या केसमध्ये जर समजा तुमचा एक्स काय आहे ती इव्हन आहे, एक्स काय तुमचा इव्हन आहे इंटिजर मध्ये. ठीक आहे. एक्स जर तुम्ही रिलेशन मध्ये दिला तर काय होणार? एक्स प्लस एक्स इक्वल्स टू काय होणार? 2x. 2x पण काय झाला? इव्हन नंबर झाला, कारण की 2 ने मल्टिप्लाय केला ना. ठीक आहे. तुम्ही ऑड जरी घेतला तरी फरक पडत नाही. ऑड प्लस ऑड काय झालं? 2 टाइम्स ऑड. फक्त लक्षात ठेवा इनपुट एक्स आहे, y ची व्हॅल्यू पण काय राहणार आहे? एक्सच राहील, कारण की x इक्वल टू काय? x इक्वल टू काय? y. x इक्वल टू दोन्ही ठिकाणी सेम व्हॅल्यू राहणार आहे. इवन पण पुट करा, इवन प्लस इवन 2 टाइम्स इवन, ऑड प्लस ऑड 2 टाइम्स ऑड. सो इट इज x x जस्टिफाय करते, म्हणजे x, x हे आपलं कशामध्ये आहे? रिलेशन मध्ये आहे. कारण आउटपुट काय आला आहे? इवन नंबर आला. आपल्याला काय पाहिजे? इवन पाहिजे. ओके. ठीक आहे. रिफ्लेक्सिव्ह आहे, नो प्रॉब्लेम. सेकंड केस चेक करू आपण. ठीक आहे. आता x प्लस वाय जर समजा इवन असेल, कारण की एक इनपुट x आहे, एक आउटपुट y आहे, पण आपल्याला माहित नाही ते इवन आहे की ऑड आहे. पण दोघांची ऍडिशन काय असली पाहिजे? इवन. आता उलटा करून बघू तर y प्लस एक्स पण काय होणार? ऑल्सो इवन. का बरं? कारण की x प्लस वाय करा किंवा y प्लस एक्स करा, असोसिएटिव्ह काही फरक पडत नाही त्याला. a प्लस b करा, कम्युटेटिव्ह रिलेशन आहे. कम्युटेटिव्ह काय असते? हमेशा सिमेट्रिक आहे. सो इट इज ऑल्सो सिन्स ॲज x, y जर इवन असेल, बिलॉंग्स टू अवर रिलेशन, इट ऑल्सो इम्प्लाइज दॅट की y इनपुट द्या, आउटपुट x आला तो पण काय असणार आहे? इवन असणार आहे. सो इट इज सिमेट्रिक. नेक्स्ट केस, थर्ड केस मध्ये चेक करू. आता बघा x प्लस वाय आहे इवन. ठीक आहे. y प्लस झेड पण काय? इवन आहे. तर झेड प्लस एक्स किती होणार? कन्फ्युजन करायची गरज नाही. बघा तुम्ही कुठे घेऊन घ्या, इवन प्लस इवन इवन होणार, म्हणजे y पण इवन झाला, इवन प्लस इवनच इवन होणार, म्हणजे दोन्ही पण काय झाली? इवन. नो प्रॉब्लेम.
हा ऑड आहे, ऑड आहे, ऑड प्लस ऑड इवन. हा पण ऑड असेल तेव्हा हा पण ऑड व्हायला पाहिजे, तेव्हाच इवन बनणार. ऑड प्लस ऑड अगेन इवन, म्हणजे ऑड आणि ऑड अगेन इवन. सो दिस ऑल्सो बिलॉंग्स टू रिलेशन. सो देयरफॉर वी कॅन से दॅट इट इज ऑल्सो ट्रान्झिटिव्ह. एक रिलेशन आपल्याकडे आहे जे रिफ्लेक्सिव्ह पण आहे, सिमेट्रिक पण आहे, ट्रान्झिटिव्ह. बेसिकली ते काय बनलं, इक्विव्हॅलंट रिलेशन. सो आवर आन्सर इज नंबर 4, इक्विव्हॅलंट रिलेशन. काही प्रॉब्लेम नाही, इझी क्वेश्चन होता, फक्त थोडं लॉजिक आणि जुन्या कन्सेप्टची गरज आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. चल नेक्स्ट क्वेश्चनकडे. एकदम सिंपलचा क्वेश्चन आहे, एकदम इझिली सॉल्व्ह होते. एक ऑप्शन तर पाहून आपण एलिमिनेट करू शकतो की व्हॅल्यू कॉस्टची कुठलीही व्हॅल्यू 1 पेक्षा मोठी राहू शकत नाही, तर चालणार नाही, तशी एलिमिनेट झालं. चौथा ऑप्शन तसाच येणार नाही. ठीक आहे, मग आता याला सॉल्व्ह करूया. बघा, साइन इनवर्स ए प्लस साइन इनवर्स बी, तो फॉर्म्युला आपला जर आपण अप्लाय केला, राईटला करा का लेफ्टला करा, काही एवढा फरक पडणार नाही. सो बेसिकली कॉस ऑफ साइन इनवर्स 3/5 प्लस साइन इनवर्स ए प्लस साइन इनवर्स बी. काय असते फॉर्म्युला, साइन इनवर्स ऑफ काय फॉर्म्युला, ते फॉर्म्युला तुम्हाला आठवत असेल. डायरेक्ट फॉर्म्युलाचा क्वेश्चन आहे, बस फॉर्म्युलाची व्हॅल्यू पुट करायची आहे आणि आपल्याला आन्सर मिळणार आहे. काय, साइन इनवर्स ऑफ 5/13 into under root 1 minus 33/65 चा स्क्वेअर प्लस चेंज करा तो 33/65 into under root 1 minus 5/13 चा स्क्वेअर. सो बेसिकली काही नाही, हा फॉर्म्युला करायचा आहे साइन ए कॉस बी कॉस ए साइन बी. सो कॉसला 1 मायनस साइन स्क्वेअर लिहा, इथे पण 1 मायनस साइन स्क्वेअर करा. असा फॉर्म्युला आहे आपला इझिली. सो सॉल्व करा. कॉस ऑफ साइन इनवर्स ऑफ 3/5 प्लस साइन इनवर्स ऑफ 5/13 असाच ठेवतो सध्या. त्याला सॉल्व करायला आपण काय मिळणार, 65 चा स्क्वेअर तुम्हाला माहिती असला पाहिजे, कारण मी 65 चा स्क्वेअरच लिहितो. वरती 65 चा स्क्वेअर जर आपण केला तर इझिली सॉल्व करू शकतो. सो 65 स्क्वेअर मायनस 33 स्क्वेअर प्लस सेम लॉजिक 33/65. इथे पण तुम्ही सिम्पली सॉल्व केलं तर हा बेसिकली काय येणार, 12/13 येणार आहे. आपली 12/13. जर तुम्हाला हे माहिती असेल काय म्हणतात आपण ट्रिप्लेट्स, ट्रिप्लेट्स तुम्ही इझिली अप्लाय करू शकता. ट्रिप्लेटचा फॉर्म्युला डायरेक्ट आपण ते सबस्टिट्यूट पण करू शकतो. एकदा आपण ट्रिप्लेटचा फॉर्म्युला इझिली करून सॉल्व करू शकतो. ओके, आता जर तुम्हाला नसेल माहिती की मला पण नाही, मी इथे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला अप्लाय करतो. ए मायनस बी, ए प्लस बी, 65 मायनस 33 33 है ना, 32 आणि ॲड जर केलं तर 5 आणि 3 8 6 आणि 3 9. सिंपल याला मल्टिप्लिकेशन करा, तुम्हाला आन्सर मिळेल. 16 1 8 ते 24 9 18 24 आणि 18 किती झाले 42 43 1 27 आणि 28 20 36 झालं 8 6 आणि 25 है ना. 55 स्क्वेअर किती आहे 25 मध्ये 36 आहे ना, 24 बेसिकली 24 आहे हा. 24चा स्क्वेअर करून बघा, 4 × 16 म्हणजे 1 तर 4 आणि 8 आणि 16 आणि 7. ठीक आहे, 2चा स्क्वेअर 8चा स्क्वेअर 25 होते ना. 54 बेसिकली. दिस आन्सर इज 54. सो थोडंसं कॅल्क्युलेशन आहे, माहीत असलं पाहिजे. माझं पण एकदम म्हणू शकत मी एक्झॅक्ट करेक्ट आहे, म्हणजे सेम मेथडने सॉल्व केलं तुमच्यासारखं. सो 5/13 बेसिकली 54. ठीक आहे, आणि खाली आला 65 प्लस इथे पण काय 13 × 65 प्लस 12 × 33. इसको सिंपल
सिम्प्लिफाय करना ही अपना काम है, जास्त कोणतं काम आहे नाही आपलं. सो कॉस ऑफ साइन इनवर्स ऑफ 3/5 प्लस अगेन साइन इनवर्स ऑफ मल्टीप्लाय करना हेच मग शेवटी. डिनॉमिनेटर तसाच ठेवतो मी, वरचं मल्टीप्लाय करतो. ओके ओके ठीक आहे. युवराला जवळ आन्सर. सो कॉस ऑफ साइन इनवर्स 3/5 प्लस साइन इनवर्स ऑफ 656. ओके तो सिंप्लीफाई क्या होता है, इसको किससे डिवाइड कर सकते हैं. लेट मी चेक द कैलकुलेशंस. ओके आय थिंक करेक्शन आहे काहीतरी. असं मल्टिप्लिकेशन बरोबर नाही केलं वाटते. एक आणि आता 24 4 बाकी आहे. 27 आणि 4 31 होते. 3136 पाहिजे. 3136चा 56 येणार. सो दिस बिकम्स 56. 280. ओके 76 ऐसा कुछ तो भी. ओके 65 दोन बाकी रहे 26 26 अजून इसको किससे जाता है 13/65 4/5. सो बेसिकली आपल्याला मिळाला कॉस ऑफ साइन इनवर्स 3/5 प्लस अगेन साइन इनवर्स 4/5. तर इथे लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की आपल्याला हा ट्रायंगल माहिती आहे. जर आपण ट्रायंगल घेतला हा, इथे अँगल घेतला थीटा, तर साइन थीटा काय असते 4/5. ऑटोमॅटिकली एक होणार आहे 3. सो साइन थीटा जर समजा 4/5 असेल तर कॉस थीटा किती होणार 3/5. मग साइन इनवर्स पण थीटा होईल, कॉस इनवर्स पण थीटा होईल. तर साइन थीटा आपण काय लिहू शकतो. सो कॉस ऑफ साइन इनवर्स 3/5 प्लस त्याच्या ठिकाणी मी लिहू शकतो दिस इज नथिंग बट कॉस इनवर्स 3/5 आणि साइन इनवर्स सेम वैल्यू प्लस कॉस इनवर्स सेम वैल्यू इक्वल्स टू काय असते 90 डिग्री. सो बेसिकली इट बिकम्स कॉस ऑफ π/2 कॉस 90 ची व्हॅल्यू आहे 0. तर आपल्याला फायनली आन्सर मिळाला दिस इज इक्वल्स टू 0. राईट. थोडंसं कॅल्क्युलेशन परत या पूर्ण आतापर्यंत 5-6 जे आपण क्वेश्चन केले सगळ्यामध्ये एक तर पॅटर्न दिसतं की हा टॉपिक किंवा हा पेपर्स खूप जास्त लेंदी होता. डिफिकल्ट आहे असं नाही, डायरेक्ट क्वेश्चन्स आहेत, कॅल्क्युलेशन खूप जास्त आहे. पेपर इझी आहे पण लेंदी खूप आहे. तर तुमच्या कॅल्क्युलेशनवर तुम्हाला जोर देणं खूप महत्त्वाचं आहे. राईट. क्वेश्चन समजला असेल, काही डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहा. नसेल तर फारच चांगलं होईल. तेवढं मित्रांपर्यंत शेअर करा, लाईक करत चला, सबस्क्राईब करत चला. भेटूया परत पुढच्या लेक्चरमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय.